नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेत जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे आणि मालिकेचा भन्नाट असा प्रोमो रिलीज झालेला आहे. इकडे कामिनीला आता कमळीचं सगळं सत्य कळलंय. कामिनीने एका बोर्डावर कमळीचा फोटो लावलेला असतो आणि त्याच्या साईडला तिच्या जन्मापासून राजांच्या घरात येईपर्यंतचा सगळा प्रवास लिहिलेला असतो. त्याच्यावर तिने लिहिलेलं असतं की कमळीचा जन्म कुठे झाला, ती गौरीशी कशी भेटली आणि ती कोणत्या गावात जन्माला आली, राजांशी भेटण्याचा तिचा नेमका हेतू काय होता, राजनने तिला घरात कशासाठी आणलं आणि त्याबरोबरच आता कामिनीच्या हाती ते कमळीचे खरे DNA रिपोर्ट सुद्धा लागलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार झाल्यानंतर आता कामिनीला कळले की कमळीच अन्नपूर्णा आजीची मोठी नात आहे आणि राजनची खरी मुलगी आहे. पण आता मात्र कामिनी काही शांत बसणार नाही आणि ती खूप घाबरलेली सुद्धा आहे बरं का मित्रांनो. आणि आता हे कामिनीला कळलेलं सत्य लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे. इकडे आता अन्नपूर्णा आजीला कमळी समजावून सांगत असते. कमळीला खूपच वाईट वाटत असतं की तिच्या चुकीची शिक्षा ही राजनला मिळते असं कमळीला वाटत असतं. आणि कमळी अन्नपूर्णा आजीला म्हणत असते की माझं चुकले आजी, खरंच चुकले, तुम्ही माझ्याशी बोलू सुद्धा नका. पण राजन काकाला माझ्या चुकीची शिक्षा नका देऊ. तो तुमचा मुलगा आहे आणि मला माहिती आहे तो तुमचा लाडका मुलगा आहे आणि कुठलीही आई त्याच्या मुलापासून लांब नाही राहू शकत. आणि कमळी सांगत असते की राजन राजन काका एकटे पडलेत, तुम्ही त्यांची अशी साथ सोडू नका. कमळी म्हणत असते अन्नपूर्णाला की कुठलीच आई अशी जास्त दिवस मुलापासून रागून राहत नाही आणि त्याचं जरी चुकलं तरी सुद्धा एवढी चुकीची मोठी शिक्षा कुठलीच आई देत नाही आणि त्याला पुढे चूक होऊ नये म्हणून दिशा दाखवत असते. मी तर अशीच आई पाहिली आहे. कमळीचं हे बोलणं ऐकल्यानंतर आता अन्नपूर्णाला थोडंसं वाईट वाटलेलं असतं आणि तिने विचार केलेला असतो की राजनशी आता चांगलं बोलायचं आणि त्याला त्याच्या चुकीबद्दल माफ करायचं. पण कमळीला मात्र अन्नपूर्णाला बोलण्याची अजिबात इच्छा नसते. ती तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. कमळी हे सगळं बोलत असते आणि तेवढ्यातच आता अन्नपूर्णा तिथून निघून जाते. इकडे कमळी आता हॉस्टेलमध्ये आलेली असते आणि ती एका खुर्चीवर बसून विचार करत असते. ती अशी स्तब्ध बसलेली असते. इंगीला वाटत असतं की कमळी अशी का करते, एवढा कुठला विचार करते. आणि इंगीने कमळीला विचारलेलं सुद्धा असतं की कमळे, एवढा कसला विचार करतेस ग, काय झालं मला सांगशील का. असं म्हणल्यानंतर आता कमळीने इंगीला सगळं सांगितलेलं असतं आणि ती म्हणत असते की इंगे, मला लय काळजी वाटून राहिली आहे बघ. कमळीला राहून राहून राजनचीच आठवण येत असते आणि तिला वाटत असतं की अन्नपूर्णा आजीने राजनला माफ करावं. आता हे सगळं इंगीला तिने बोलून दाखवलेलं असतं. मग इंगीने तिला सुचवलेलं असतं की तू त्यांच्याशी बोलून का नाही घेत आणि अन्नपूर्णा आजीने राजनला माफ केलंय का नाही हे त्यांना विचारून घे, म्हणजे तुझ्या मनाची सुद्धा शांती होईल. असं म्हणल्यानंतर आता कमळीने राजनला फोन करायचं ठरवले आणि ती आता फोन तर तिच्याकडे नसतो, त्याच्यामुळे ती अनामिकाकडे आलेली असते. अनामिकाकडे ती फोन मागण्यासाठी आलेली असते. तिला म्हणते तुझा फोन वापरण्यासाठी मला देतेस का थोडा वेळ. असं म्हणल्यानंतर अनामिका म्हणते हो, पण थोड्या वेळाने मला आणून दे. असं म्हणल्यानंतर आता कमळीने अनामिकाचा फोन यूज केलेला असतो आणि कमळीने आता राजनला फोन केलेला असतो. पण राजनचा फोन काही लागत नाही आणि कमळीला मात्र प्रश्नच पडलेला असतो आणि ती म्हणत असते की राजन काकाचा फोन का लागत नाही. पण तिला कुठल्याही परिस्थितीत राजनशी बोलायचंच असतं. आता त्यामुळे तिने त्याचा फोन नाही लागला, त्यामुळे घरच्या लँडलाईन नंबरवर तिने फोन केलेला असतो आणि तो फोन नेमका आता कामिनीने उचललेला असतो. कामिनी तिच्या रूमकडे जात असते आणि तेवढ्यातच फोन वाजलेला असतो. फोन उचलताना ती म्हणत असते की सगळ्याचे मोबाईल बंद पडले का काय, एवढ्या रात्रीचा एवढा उशिरा कोण फोन केलाय. फोन उचलल्यानंतर आता कामिनी कमळीचा आवाज ऐकते आणि कमळी म्हणत असते हॅलो, कोण बोलतंय. तिकडून कामिनी काहीच बोलत नसते आणि कमळी म्हणते मला राजन काकाशी बोलायचंय, मी कमळी बोलते. असं म्हणल्यानंतर आता कामिनी म्हणते ए भिकारडे, इथं कशाला फोन केलास, इथलं घर लुटायचं राहिलंय का तुझं आता. असं आता कामिनी तिला खूप वाईट बोलत असते. कमळीला म्हणत असते की तुझं खोटं बोलण्याचं नाटक अजून काही संपलेलं नाही का, इथले पैसे घेतल्यावरच तू समाधानी होणार आहेस का. आणि कामिनी तिला हिनवत म्हणत असते की हो, पैसा असतो इम्पॉर्टंट, असतो बाबा आयुष्यात इम्पॉर्टंट, पण एवढा की आपली सगळी लाज लज्जा सोडून नेमकं पैशाच्या मागं फिरावं. आता हे सगळं ऐकल्यानंतर कमळीला खूपच वाईट वाटलेलं असतं. तेवढ्यात आता कामिनीने सगळं बोलल्यानंतर फोन ठेवलेला असतो. कमळी मात्र काहीच बोलत नाही. आता तेवढ्यातच तिथे राजन आलेला असतो आणि राजन म्हणतो की आत्या, एवढ्या हाडतुडपणे कोणाला बोलत होतीस. असं म्हणल्यानंतर आता कामिनी म्हणते मी असंच बोलते. आणि राजनने परत परत विचारल्यानंतर आता कामिनीने सांगितलेलं आहे की तुझी ती खोटारडी मुलगी कमळी त्या भिकारडीशीच बोलत होते. कमळीबद्दल असे अपशब्द ऐकल्यानंतर राजनला कामिनीचा खूपच राग आलेला असतो आणि तो म्हणत असतो
की तिच्याबद्दल असं अपशब्द बोलायचं नाही आणि तिला एवढ्या हाडधूडपणे बोलायचं नाही. असं म्हणल्यानंतर कामिनीला सुद्धा आता खूप राग आलेला असतो आणि ती म्हणत असते की अरे तुझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना तिने, तुझ्या आईपासून तुला लांब केलं आणि तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये फारसा फरक नाही. पाठीमागे अन्नपूर्णाने माझ्यासोबत जे केलं होतं ना, तेच आता तुझ्यासोबत केलंय आणि तुला तर या घरामध्ये जागा सुद्धा नाही. आश्रित आहेस तू, आश्रित. असं म्हणल्यानंतर राजनला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि तो म्हणतोय की तुझ्यासारखी कर्मदरिद्री सासू मला मिळाली हेच माझं दुर्भाग्य आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी तूच जबाबदार आहेस. तुझ्यामुळेच माझ्या आयुष्यात हे सगळं घडलंय. आणि आता कर्मदरिद्री असं वगैरे बोलल्यानंतर कामिनीला राग आलाय राजनचा आणि तिने राजनवर हात उचललाय. ती राजनला मारणारच असते. तेवढ्यातच इथे अन्नपूर्णा आजी आलेले असतात आणि तिने अन्नपूर्णा आजीने आता कामिनीचा हात पकडलेला असतो. कामिनीला तर आश्चर्यच वाटत असतं की हे कसं घडलं म्हणून. इकडे कमळी खूप नाराज असते आणि इंगी तेवढ्यातच तिथे आलेली असते आणि ती कमळीला म्हणते, काय झालं ग कमळे, अशी नाराज का दिसतेस? राजन काकाशी बोलणं झालं काय तुझं? असं म्हणल्यानंतर कमळी म्हणते नाही आणि इंगी म्हणते ती कडू बोलत होती ना व. अगं ती तशीच आहे, तू काय एवढा विचार करतेस? असं म्हणून आता इंगी म्हणते की दे मोबाईल, मी अनामिकाला देऊन येते. असं म्हणून ती आता तिथून मोबाईल घेऊन गेलेली असते. इकडे आता अन्नपूर्णा आजीला कामिनीचा खूपच राग आलेला असतो आणि त्या म्हणत असतात की कामिनी, राजन माझा मुलगा आहे आणि मी त्याच्यावर नाराज होऊ शकते, त्याचा लाड करू शकते, पण त्याच्याशी घरातल्या इतर कोणीही असं वाईट बोललेलं मी खपवून घेणार नाही आणि तू बोललेलं तर अजिबातच खपवून घेणार नाही. पण कामिनी काही शांत बसत नसते आणि कामिनी आता अन्नपूर्णा आजीला म्हणत असते, अगं बहिणी तू अशी काय करतेस? त्यानं धोका दिलाय तुला. ते खोटं बोलून त्या भिकारड्या मुलीला त्याने घरात आणलंय. त्याची लायकी नाही त्याला माफ करण्याची सुद्धा. असं म्हणल्यानंतर आता अन्नपूर्णा आजीचा पारा खूपच चढलेला असतो आणि आता खूपच जोरात अशी कानाखाली कामिनीला दिलेली आहे. इकडे राजन खूपच इमोशनल झालेला असतो. आता राजन आणि अन्नपूर्णा आजी अशी मिठी मारतायत आणि अन्नपूर्णा आजीला सुद्धा खूपच आनंद झालेला असतो. खूप दिवसांनी ती आता तिच्या मुलाला बोलणार असते. राजन त्याच्यासाठी माफी सुद्धा मागतो की माफ कर आई म्हणून आणि आता अन्नपूर्णा आजी म्हणते की तुझं चुकलं नाही राजन, तुझा फक्त मार्ग चुकीचा होता, तुझं हेतू चुकलेला नाही किंवा चुकीचा नव्हता. हे सगळं बोलत असताना कामिनी मध्ये मध्येच बोलत असते आणि ती त्याला माफ करू नको, तो चुकलाय, तुझ्याशी खोटं बोलाय असं सांगत असते. पण अन्नपूर्णाजी काहीच ऐकत नाही. त्याच्यानंतर आता कामिनी तिच्या रूम मध्ये आलेली असते. तिला अन्नपूर्णाजीचा खूपच राग आलेला असतो आणि ती म्हणत असते की ह्या बाईचं पारडं आता सुद्धा माझ्या वर चढत झालं. आणि कामिनी स्वतःशीच बोलत असते आणि ती म्हणते की हिचा बदला मी घेऊनच राहणार, असं लिहून ठेवणार आहे, एक एक गोष्टीचा बदला मी घेणार आहे हिच्याकडून. असं आता अन्नपूर्णा आजीला कामिनी स्वतःशीच बोलत म्हणत असते. तिला खूप राग आलेला असतो आणि ती स्वतःशीच बडबड करत म्हणते की आता सगळ्या गोष्टी अशा फेकून देऊ वाटतायत मला. असं म्हणून त्या सगळ्या गोष्टी आता एक एक करून फेकत असते. तेवढ्यातच तिथे कमळीचे DNA रिपोर्ट तिला दिसत आहेत आणि ते DNA रिपोर्ट हातात घेऊन ती म्हणते की हे खोटे DNA रिपोर्ट, याचं मी काय करू? असं म्हणून आता ती विचार करत असते आणि तेवढ्यातच तिला कळतं की खोटे म्हणजेच खरे रिपोर्ट्स असतील. असं म्हणून आता कामिनी विचार करते की कमळी खरंच राजांची मुलगी असेल का, असं विचार करते. आता तेवढ्यातच इकडे ऋषी कमळीचाच विचार करत असतो आणि ती त्याच्या मनात राहून राहून कमळीच येत असते. डोळ्यासमोर कमळीचं तेच रूप येत असतं जे सामूहिक विवाह सोहळ्यात त्याच्या समोर होतं. ती नवरी बनून अशी समोर उभारलेली असंच रूप त्याच्या समोर येत असतं आणि ते सगळे क्षण त्याला आठवत असतात आणि तो स्वतःशीच विचार करत म्हणत असतो की हे सगळं जर त्या दिवशी खरं झालं असतं तर किती छान झालं असतं. पण आता ऋषीला रियालिटी माहिती असते आणि ऋषी म्हणत असतो की मला माहिती आहे कमळी की तुझ्या मनात माझ्याबद्दल नक्कीच काहीतरी आहे, पण मला हेही माहिती आहे की तुझ्यासाठी फक्त तुझं ध्येय महत्वाचं आहे आणि तू आता त्याच्यावरच फोकस करणार आहेस. लग्न वगैरे या गोष्टींसाठी तुझ्याकडे वेळ नाही हे मला माहिती आहे. पण मला राहून राहून कुठेतरी वाटतंय की तुझ्या मनात सुद्धा माझ्या मनात जसं प्रेम आहे तुझ्याबद्दल, तसंच तुझ्या मनात सुद्धा माझ्याबद्दल आहे. आणि हे कुठेतरी खरं सुद्धा असतं बरं का मित्रांनो. इकडे कमळी सुद्धा ऋषीचाच विचार करत असते आणि तिला सुद्धा त्याच सगळ्या लग्नातल्या गोष्टी आठवत असतात आणि ती मनातल्या मनातच म्हणत असते की मला असं का व्हायलंय, ह्या सगळ्या गोष्टी मला इतक्या चांगल्या का वाटतायत, पण माझ्या मेंदूला का पटत नाही त्या गोष्टी. असं म्हणून आता कमळी विचार करत असते आणि इकडे इंगी झोपलेली असते आणि तेवढ्यातच तिला जाग येते आणि साईडला पाहते तर कमळी तिथे नसतेच आणि उठल्यानंतर उठून पाहते तर कमळी इकडे दरवाजात बसलेली असते आणि ती कमळीला म्हणते, कमळे अजून झोपली नाहीस होय ग, अजून काय करायलीस तिथं, एवढा कसला विचार करायल्यास?
इकडे ये, इथं झोप असं म्हणल्यानंतर आता कमळी तिथे इंगीच्या जवळ गेलेली असते आणि इंगीला म्हणत असते की काय नाही, मी असंच बसलो होतो. असं म्हणल्यानंतर इंगी म्हणते, माझ्याशी खोटं बोलू नको कमळे, मला तुझं रेग ना रेग माहिती आहे, मला तुझं सगळं माहिती आहे, त्यामुळे माझ्याशी खोटं बोलू नको. असं म्हणल्यानंतर आता कमळीने इंगीला सांगायलेली असते की माझ्या मनाला लय हुरहुर राहून राहिलंय बघ इंगे, आणि मला असं काहीतरी वाटतंय, म्हणजे मनात माझ्या लय गार-गार वाटायलंय. सगळ्या गोष्टी लय छान वाटायल्यात. पण माझ्या मेंदूला काही हे पटना गेलंय बघ. आणि हे सगळं ऐकल्यानंतर इंगी म्हणते, "तू काय बोलायल्यास ना, मला काहीच कळना गेलंय बघ. सगळ्या गोष्टी माझ्या मेंदूच्या 5 फूट वरून चालल्यात." असं म्हणल्यावर इंगी म्हणते, की "तू झोप आता कमळे. आपण झोपू आता उद्या सकाळी या गोष्टींबद्दल बोलू." असं म्हणल्यानंतर आता इंगी झोपलेली असते आणि कमळी स्वतःशीच बोलत म्हणत असते, की "कमळे, तुझं ध्येय हेच तुझं स्वप्न आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुझ्या आयुष्यात जागा नाही. तू फक्त तुझ्या स्वप्नांवर फोकस केला पाहिजे, असं काही सुद्धा नाही केलं पाहिजे." असं म्हणून आता कमळी स्वतःशीच बोलत असते आणि इथेच हा आजचा भाग संपलेला दाखवलाय बरं का मित्रांनो. मालिका खूपच इंटरेस्टिंग वळणावर आली आहे. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे अपडेट्स दररोज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग उद्या भेटूया.